पुढच्या 10 दिवसात शनिदेव ह्या राशींवर प्रसन्न होणार. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला कर्म देणारा ग्रह मानले जाते. शनी व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा शनी आपली भ्रमण बदलून वक्री होतो, म्हणजेच विरुद्ध दिशेने फिरू लागतो, तेव्हा त्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्व राशींवर होतोच. ज्योतिषशास्त्रानुसार 27 जुलैपासून मीन राशीत वक्री गती सुरू करेल. 11 डिसेंबर 2026 पर्यंत या स्थितीत राहील. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 5 राशींना ह्या वक्री गतीमुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात ह्या राशींखालील व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती, वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम आणि नोकरीतील अडथळ्यांपासून सुटका मिळू शकते. तसेच शनी देवाच्या वक्री गतीमुळे कोणत्या राशींना फायदा होईल तर ते जाणून घेऊया. तर पहिली रास आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक सध्या शनीच्या ढय्या प्रभावाखाली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात काही चढ उतार येत आहे. शनीच्या वक्री गतीचा नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो, तर सरकारी नोकरीतील अडथळे दूर होऊ शकतात. तथापि नोकरी आणि वैवाहिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण तरच चांगले परिणाम मिळतील. तर दुसरी रास आहे वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचे वक्री गोचर वृश्चिक राशीच्या पंचम स्थानात होत आहे. ह्या काळात काही आव्हाने निर्माण होऊ शकतात, परंतु पूर्वीच्या तुलनेत परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. तसेच संतती आणि शिक्षण क्षेत्रात शुभ फळे मिळण्याची शक्यता आहे. जर कोणी कुठे गुंतवणूक केली असेल आणि त्यांना तोटा होत असेल, तर आता त्यांना सुधारणेची चिन्हे दिसत आहे. तर तिसरी रास आहे धनु रास. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनी सध्या ढय्या प्रभावाखाली आहेत. शनीच्या वक्री गोचरामुळे त्याच्या जीवनातील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल, ज्यामुळे तात्पुरता दिलासा मिळेल. नातेवाईकांशी असलेले कोणतेही मतभेद किंवा गैरसमज हळूहळू दूर होऊ लागतील. जीवनातील सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढ होण्याचीही शक्यता आहे. तसेच पुढची रास आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची ही वक्री गती ह्या जातकांसाठी शुभ ठरू शकते. सकारात्मक परिणाम मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, तरीही निराश होण्याची गरज नाही. स्पर्धात्मक प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि हे जातक आपल्या प्रतिस्पर्धकांवर मात करण्यात यशस्वी होऊ शकतात. तथापि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.